राज्यातील कोरोना प्रकोपाचा सर्वच घटकांना कमी अधिक प्रमाणात फटका बसलाय। त्यातून शैक्षणिक क्षेत्रही सुटलेलं नाही। कधी नव्हे इतकी संभ्रमावस्था आणि अनिश्चितता शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झाली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील 1ली ते 11वी पर्यंतच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या। 12वीच्या परीक्षेबद्दलही अजून अनिश्चितता आहे। परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनाचा एक टप्पा असतो। पुढे ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्याचा पाया 1ली ते 12वीच्या शिक्षणामध्ये असतो। पण जर परीक्षाच झाल्या नाहीत आणि सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश दिला तर या विद्यार्थ्यांचंच नुकसान होतंय। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचं खरं मूल्यमापन 10वी-12वी परीक्षेमधील गुणांवर केलं जातं। त्यामुळे या दोन्ही परीक्षांमध्ये चांगल्या गुणांची श्रेणी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड असते। परीक्षेतूनच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं मूल्यांकन होत असतं। आता भारतीय शिक्षण पद्धतीमधील दोष किंवा उणीवा हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, पण कोणत्याही शिक्षणाचं मूल्यांकन परीक्षेच्या आधारेच केलं जातं। पण सध्या राज्यात उद्भवलेल्या कोरोनाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसू लागलाय। यावर्षी शासनानं 1ली ते 10वी पर्यंतच्या परीक्षा रद्द केल्यात। ऑनलाईन घटक चाचणी, सहामाही परीक्षा, सराव चाचणी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे। शासनाच्या या निर्णयानंतर शिक्षण क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। कारण ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या बायोडाटामधली शैक्षणिक आयुष्यामधली खूप मेहनत घेऊन 10 वर्षाचा प्रवास केलेला असतो, पण या प्रवासाचं मूल्यमापन होण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा त्याला त्या प्रवासातून बाजूला काढलं आणि मग बाजूला काढल्यामुळे त्याचं मूल्यमापन होणार नाही। त्याच्यानंतर या सगळ्या धोरणाचा किंवा ह्या गोष्टींचा भविष्यातल्या अनेक अर्थानं त्या विद्यार्थ्याच्या पुढच्या भविष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर विपरीत परिणाम होऊ शकतो। आणि म्हणून परीक्षा पद्धतीचं मागे पुढे होऊ शकते परीक्षा, पण परीक्षा झाल्या पाहिजेत, मुलांचं मूल्यमापन झालं पाहिजे, नाहीतर मग अभ्यास करणारे विद्यार्थी, मेहनत घेणारे विद्यार्थी या गोष्टी आयडेंटिफायच होणार नाहीत। यंदा 10वीच्या परीक्षेला कोल्हापूर विभागातील 1,10,000 विद्यार्थी बसणार होते, पण परीक्षा न देताच त्यांना 11वीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे। तर 9वी आणि 11वीचे 3 लाख विद्यार्थी आपोआपच पुढील वर्गात जाणार आहेत। यासंबंधी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी वस्तुनिष्ठ विवेचन केलंय। शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी भविष्यात त्यांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करावे लागतील असं मत त्यांनी व्यक्त केलंय। 10वीमध्ये आपण पाहतो की पूर्वी आपण बोर्डामध्ये नंबर वगैरे काढले जायचे, ते आता सगळं बंद आहे। म्हणजे जीवघेणी स्पर्धा जी व्हायची गुणांची, पालकांची आणि विद्यार्थ्यांची पण, ती आता बंद झाली आहे। आपण मूल्यमापन, तुम्हाला बोललो मी की त्या मूल्यमापन साधन तंत्राच्या अनुषंगाने शिक्षकांनी मूल्यमापन करायचं आहे। 12वीची परीक्षा घेणं रद्द करणं याच्याबाबत अजून काय निर्णय झालेला नाही, पण परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। या परीक्षेचा आणि त्या पुढच्या स्पर्धा परीक्षांचा काय संबंध नाही आहे। 12वीच्या परीक्षेचे गुण कुठेही गृहीत धरले जात नाही, पण 12वीच्या विद्यार्थ्यांना झालेलं अध्ययन अध्यापन जे आहे त्याच्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यासावर परिणाम होतो। प्रयोगशील शिक्षिका अशी ख्याती असणाऱ्या शिक्षिका सारिका पाटील यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधलं। परंतु आज परीक्षा रद्द, यानंतर काय? नंतर मूल्यमापन कोणत्या पद्धतीने आणि या विद्यार्थ्यांचं काय होणार हा विचार करणे गरजेचं आहे। यातून ज्या दुर्गामी परिणाम होणार आहेत त्याचं काय? आता यावर्षी ही परीक्षा रद्द झाल्यामुळे हे विद्यार्थी 11वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात। 11वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिताना आता शाखा कोणती निवडायची, त्यासाठी त्यांचं मूल्यमापन गेली सलग 2 वर्ष झालेलं नसल्यामुळे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढेही निर्माण होणार आहे, शिक्षकांपुढेही निर्माण होणार आहे की यांना कोणत्या शाखेत प्रवेश द्यावा। की शासनाच्या निर्णयाकडे आपण एक तात्कालिक निर्णय आहे जो की फक्त आपण शारीरिक हानी टाळण्याचा विचार करून घेण्यात आलेला आहे असं समजू, पण विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी सर्वांनी आता गंभीरपणे मूल्यमापनाच्या पद्धतींवर विचार करणे गरजेचं आहे। राज्यात दरवर्षी किमान 12 ते 14 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा उत्तीर्ण होतात। त्यानंतर त्यांची उच्च शिक्षणासाठी नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी चढाओढ सुरू होते। केवळ अर्धा टक्का कट ऑफ सुद्धा 11वी प्रवेशासाठी निर्णायक ठरतो।
मुळातच 10वीची परीक्षा रद्द करून मूल्यांकनाच्या आधारे त्यांना 11वीला प्रवेश देण्यात येणार असला तरी 10वीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी ठोस प्रणाली नाही. त्यामुळं 11वीसह अन्य अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा कोणत्या आधारे सुरू करायची याचा पेच निर्माण झालाय. राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षी 9वीची परीक्षा रद्द करण्यात आली आणि सर्वच विद्यार्थ्यांना 10वीच्या वर्गात पुढे ढकलण्यात आलं. त्याच विद्यार्थ्यांची आत्ता 10वीची परीक्षाही रद्द झाली आहे. त्यातून अनेक गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहेत. या विद्यार्थ्यांवर आयुष्यभर कोरोना पास विद्यार्थी म्हणून शिक्का बसू शकतो. त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या करिअरवर होऊ शकतो. त्यामुळेच परीक्षा रद्द झाली म्हणून आनंद साजरा करून चालणार नाही, इतकं तरी भान ठेवलं पाहिजे.